पाटील समाजातील ही पिढी आज काही काही घराण्यात लयाच गेलेली आहे आणि काही काही घराण्यात जेव्हा त्यांच्या लक्षात आलंय की हुबासपणा केल्यापेक्षा छोटे मोठे धंदे करून भविष्याचं उदरनिर्वाहासाठी काहीतरी साधन आपल्याला निर्माण व्हावं, अशाही काही पिढी आहेत. आई वडिलाच्या छाताळावर न खाता हुबासपणा, बुलेट, चांगले कपडे, बेल्टच्या गळ्यात चेना, अंगठ्या न घालता, छपरेपणा न करता आपला स्वतःचा एक छोटासा उद्योग चालू करताना दर्यापूरमध्ये माहुली प्रिंटिंग प्रेस टाकली आणि त्यामधून आज तो उद्योग भरभराटीस गेला. पाटील समाजातील मुलांना कुठेतरी या प्रिंटिंग प्रेसवाल्या जवळून आपण उपदेश घ्यावा, यासाठीच आजची मी मुलाखत घेत आहोत. आपल्या समोर आहेत दिव्यांक होले. नमस्कार दादा. नमस्कार. दादा, तुमचं खेळाचं वय होतं म्हटलं, आणि खेळाच्या वयात म्हटलं तुम्ही खेळाकडे न वळता या छोट्याशा व्यवसायाकडे वळले. तुम्हाला कधी वाटलं नाही का की तुमचे होले कंपनी म्हणजे एक नामांकित कंपनी आहे, एज्युकेटेड लोक आहेत, म्हणजे जवळजवळ तुमच्या घरात शिक्षकच 6 आहे, पण आपल्या घराण्यात एवढं मोठं शिक्षण किंवा सर्व्हिसर असल्यावर सुद्धा आपण या छोट्याशा उद्योगाकडे वळल्यानंतर तुमचे सोयरे किंवा तुमचे रिश्तेदार आणि तुमचे समजा लग्न करताना हा छोटासा व्यवसाय सांगताना आपण कुठेतरी कमी पडू, ही भावना तुमच्या मनात व्यवसाय टाकताना निर्माण झाली नव्हती का? नक्कीच झाली होती, परंतु आज असं आहे की म्हणजे नक्कीच झाली होती म्हणजे तुमच्या ती पाटीलशाहीचे गुण परिपूर्ण भरलेले होतेच? नाही, तसं नाही. फक्त असं होतं की बा व्यवसाय टाकताना चालन नाही चालन असा विचार करून थोडं मागं पुढे होतं की बा आपण बीएससी सारखं शिक्षण घेतलं आणि ते शिक्षणाचा आणि या व्यवसायाचा एकदम काही संबंध नसताना एकदम पूर्ण या सेक्टरमध्ये वळलो. पहिले मी पोल्ट्रीचा व्यवसाय केला होता, पण तो कोरोना काळात बंद पडला. त्या हिशोबानं मग नंतर काय करावं तर प्रिंटिंग क्षेत्र निवडलं आणि त्याच्यात मी सुरुवात केली. आज 4 वर्ष होऊन राहिले त्या व्यवसायात. अनुभव नसताना व्यवसाय टाकणे हे कितपत योग्य? मी डायरेक्ट म्हणजे मोठा व्यवसाय नाही टाकला. अनुभव नसताना मी काय केलं की माझ्या भावाचं दुकान होतं, त्याच्या मागे एक छोटं ऑफिस टाकलं आणि तिथून व्यवसाय चालू केला. म्हणजे पहिले भाडं वगैरे काही नव्हतं. 2-2.5 वर्ष मी तसंच चालवलं बिना भाड्याचं. त्या हिशोबानं मला भारी केलं नाही. त्याच्यानंतर मी इकडे आता आयशा टॉवर मध्ये मोठं दुकान टाकलं. तुम्हाला घरच्यांची सपोर्ट होता या धंद्या व्यवसायासाठी का बाबू आपण पाटील समाजातल्या आपले प्रस्त दर्यापुरात होले म्हणून आहे, त्यामुळे आपली इमेजला धक्का लागेल असं की घरातून विरोध आला का सोयरेचा किंवा तुमचा किंवा मामाचा, आईचा, वडिलाचा? विरोध नाही आला असा, पण पहिले वडिलांचं म्हणणं होतं की बा तू नोकरी कर बा, पण माझी पहिल्यापासून इच्छा होती की बा व्यवसाय करायचा, कोणताही असो पण व्यवसाय करायचा. त्याच्यामुळे बीएससी झाल्यानंतर मी रिझ्युमही बनवला नाही आणि कुठेच इंटरव्ह्यूला गेलो नाही, थेट व्यवसायाकडे वळलो. आणि त्यामुळे घरच्यांचं होतं म्हणणं, पण एकदा आता जसा जसा रनिंग दिसू लागला व्यवसाय त्यांना, आता तेही म्हणतात की चांगलं केलं, म्हणजे नोकरीपेक्षा हे चांगलं आहे. म्हणजे आपण छोटे मोठे कामासोबतच प्रिंटिंगही करता, हे तुम्ही कसं काय साध्य करण्यात आलं? आता बघा काय झालं होतं की मी जेव्हा या व्यवसायात वळलो त्याच्यानंतर मला लक्षात आलं की याच्यात बा काय कमी आहे. तर असं होते की ज्यांना छोटं मोठं काम असते त्यांना कामाला थोडा उशीर लागते, कारण की कसं आहे की प्रिंटिंग व्यवसायात जर सगळ्या मशीना वगैरे असला तर सगळं मेंटेन करायला भारी जाते. म्हणून मी काय केलं की मशीन एकही घेतली नाही, मेन डिझायनिंग आणि सर्व्हिसवर भर दिला. मी आता माझं छोटंसं दुकान असून माझ्यासोबत एक डिझायनर पोरगा आहे, आम्ही दोघं मिळून डिझाईन करतो. त्याच्यानं कस्टमरला काम लवकर मिळते आणि प्रत्येक काम मीच करतो म्हटलं की कस्टमरला सर्व्हिस मिळत नाही. त्यामुळे मी सर्व आउटसोर्सिंग करतो. मी फक्त काम घेतो, स्वतः डिझायनिंग करतो आणि काम करून देतो. प्रिंटिंगची मशीन वगैरे नाही, पण सर्व्हिस फास्ट आहे. तुमच्याकडे हा जो गिरायकांचा फ्लो 2 वर्षात एकसाईट झाला, म्हणजे असं म्हणा की बाकीच्या प्रिंटिंग प्रेस आणि तुमच्यामध्ये फार तफावत आलेली आहे, तुमच्याकडे जास्तीत जास्त लोक वळलेले आहेत, याचं प्रमुख कारण काय? मेन म्हणजे कस्टमरला सर्व्हिस जे पाहिजे होती ते देण्याचा मी जास्त प्रयत्न केला आणि कस्टमरचा जास्तीत जास्त कसा लाभ होईल. आतापर्यंत काय होतं की एकदा कस्टमरनं बॅनर छापलं की त्याची फ्रेम वगैरे विकत कोणी दुकानदार घेत नव्हता. तर मी असं चालू केलं की बा तुमची फ्रेमही मी परत वापस विकत घेईल. त्याच्यानं कस्टमरचा नाही की 25 ते 30% बॅनरवरचा खर्च कमी झाला
आणि ते माझ्याकडून फ्रेम पुन्हा परत दुसऱ्या कस्टमरला देतो. त्यामुळे काय होतं की कस्टमरचा 25 ते 30% खर्च तसाच कमी झाला. त्यामुळे कस्टमर जास्त वाढले. तुमच्या दृष्टिक्षेपात काय आहे की तुम्हाला हा एम मला पुरा करायचा आहे या व्यवसायातून? ऑफिस मोठं करणे. आज माझ्या दुकानात एक पोरगा आहे. असेच मला 5-6 पोरं ठेवणे आणि कंपनी अजून मोठी करणे. जे मोठ्या कंपनीचे ऑर्डर्स असतात, जसं एशियन पेंट्स वगैरे, यायचं कसं राहते की प्रत्येक तालुक्यात बोर्ड लावायचा, असं मोठा कॉन्ट्रॅक्ट असते. अशी कंपनी अजून हळूहळू मोठी वाढवायची आहे. याच्याबरोबर तुम्ही सामाजिक क्षेत्रात एक 2-3 कार्यक्रम केले. ते तुमच्या डोक्यात कल्पना कशा प्रकारे आली आणि यामधून या व्यवसायासाठी तुम्हाला टच करून तुमची प्रसिद्धी मिळवायची यासाठी हा तुम्ही उद्योग केले का सामाजिक क्षेत्रासाठी केले? बघा, दोन्ही हेतू आहे त्याच्यात. फक्त पूर्ण सामाजिक हेतू नाही, त्याच्यासोबत माझ्यासोबत जे व्यावसायिक आहे, जे हे कार्यक्रम घेतात, सगळ्यांना प्रसिद्धी मिळते आणि एक सामाजिक कार्यक्रमही व्यवस्थित होतो आणि वेगवेगळे ज्या लोकांना, म्हणजे माझं असं म्हणणं आहे की बिझनेसमध्ये प्लॅटफॉर्म तयार करून देणे. जसं रांगोळी आर्टिस्ट आहे, त्यांना एक प्लॅटफॉर्म भेटला. आता तिथं रांगोळी स्पर्धा घेतली होती, तर त्या ठिकाणी मोठे मोठे कलाकार आले. जो कलाकार 1000 रुपये स्क्वेअर फूट रांगोळी काढायची घेतो, तोही या स्पर्धेत बक्षीस म्हणजे फक्त ट्रॉफी असतानाही आला आणि त्यांनी स्वतःचे 3-4 तास देऊन सुंदर अशी रांगोळी काढली. तर असा प्लॅटफॉर्म तयार करून देणे, यासाठी ते एक संस्था आम्ही चालू केलेली आहे. दुसरं म्हणजे जसं बाईला वय विचारायचं नसते आणि उद्योगधंद्यावाल्याला तुम्ही किती प्रॉफिट आहे हे विचारत असते, तरी मी एकदा विचारतो, खरं इमानदारीने सांगा किती उरतात? उरते तरी 70-80 हजार रुपये महिन्यात. याच्यापेक्षा जास्तही उरू शकते. पण छोट्याशा उद्योगातून आज जर 70,000 रुपये महिना कमावला जात असेल, तर का पाटलाच्या पोरांनी गावात हुवासपणा करावा, ते सरपंचाचं इलेक्शन त्याच्यात पैसे गमावायचे? हाच या मुलाखत घेण्यामागचं कारण आहे. छोट्या मोठ्या उद्योगातून स्वतःचं अस्तित्व निर्माण आपण करू शकतो. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे माऊली प्रिंटिंग प्रेसचे संचालक दिव्यांग होले. व्यवसायातून स्वभावाचा काही फरक पडतो काय? स्वभावाचा ह्याच व्यवसायात नाही, कोणत्याही व्यवसायात खूप फरक पडतो. कारण की आमचा व्यवसाय असा आहे की तिथे इरिटेट होते जेव्हा डिझायनिंग करतो आणि कस्टमर 10 वेळा तो बदल सांगतो एखादा, तर मनुष्याचा स्वभाव गुण आहे की इरिटेट होते, तेच ते बदल. पण आम्ही त्याच्यावरच भर दिलं. मी माझ्या दुकानातला मुलगाही असतात त्याला हेच सांगतो की चिडचिड नको करू. एका डिझाईनला 1.5 तास 2 तास लागलेच चालते. कस्टमर आपल्याला पैसे देऊन राहिला, आपण लागल तर त्याच्यातून 50-100 रुपये जास्त घेऊ आपल्याला वेळ लागला तर. पण ते कसं असते की तो माणूस रोज डिझाईन नाही करत. त्याला जसं जसं आवडते, कुठं बघते, त्याच्यानुसार त्याला वाटते की आपल्याला हे डिझाईन मध्ये असं पाहिजे तसं पाहिजे. आम्ही कसं आहे की आम्ही रोजचं डिझाईन करणार आहे, आम्हाला काय वाटतं की भरभर डिझाईन झाली पाहिजे. पण कस्टमरला कसं आहे की तो एकदा वर्षातून म्हणा की 2 वर्षातून 1-2 वेळा डिझाईन करतो. त्याला वाटते की आपली डिझाईन किती चांगली झाली पाहिजे, किती नाही. त्या हिशोबाने थोडासा वेळ जास्ती लागला तर आम्ही त्याचा काही जास्त लोड घेत नाही. बरं, हा व्यवसाय छोट्यातून तुम्ही चालू केला, पण यामध्ये येणाऱ्या काळात आधुनिक काळासोबत जर आपण चाललो नाही तर गती किर्लोस्कर इंजन, टाटाची घड्याळ, त्यानंतर गोदरेजचं कपाट, हे लग्नात कुठलंही कपाट आणलं तरी त्याला गोदरेज म्हटलं, कोणतं इंजिन आणलं तरी किर्लोस्कर. पण काळाच्या ओघात त्यांनी नाविन्यपूर्ण त्यामध्ये काही केलं, त्यामुळे आज ते इतिहासात जमा झाल्यासारखे आहेत, फक्त नाव शिल्लक आहे. अशासाठी तुम्ही नवीन नवीन प्रयोग डिझाईन मध्ये काय करा? बघा, आता मी तर कोरलड्रॉ या सॉफ्टवेअर मध्ये डिझायनिंग शिकलो आणि त्याच्यातच डिझायनिंग करतो. परंतु आता नवीन पिढीचे जे लोक आहेत, म्हणजे मुलं आहे वगैरे, माझ्या एजचे जुन्या लोकांना, म्हणजे जे माझ्या वडिलांच्या पिढीचे लोक, त्यांना कोरलड्रॉची डिझाईन सुद्धा व्यवस्थित वाटते. पण जे नवीन मुलं आहे त्यांना कसं आहे की अट्रॅक्टिव्ह डिझाईन पाहिजे, फोटोशॉपची चांगली पिक्चर मध्ये जसे मोशन पोस्टर असतात तशा टाईपनं वाढदिवसाची वगैरे डिझाईन पाहिजे. कसं आहे की काळासोबत चलासाठी AI वगैरे जे आलेलं आहे, AIच्या थ्रू आम्ही डिझायनिंग वगैरे करतो. AIचा खूप असा आम्हाला सपोर्ट झालेला आहे की जे कंटेंट आहे ते शोधायला आता वेळ नाही लागत. AI वर प्रॉम्प्ट टाकला की लगेच कंटेंट मिळून जाते. डिझायनिंग ही बनते AI वर, पण पाहिजे तशी बनत नाही. त्याच्यासाठी आपला टच द्यावाच लागतो. एखादा कस्टमर जेव्हा येतो की मी तुम्हाला भरमसाठ काम देतो, माझं कमिशन द्या, त्यावेळेस तुम्ही त्याला एक्सेप्ट करता का की त्याला सोडून देता? तळ राखण्याला पाणी पेत असते, पण कमिशन असं असते की आपलं असं आहे की हे माझे रेट आहे, तुम्ही तुमच्या थ्रू एवढं मोठं काम येत आहे, तर मी माझा जो हिस्सा आहे, म्हणजे मी जर त्याच्यात 100 रुपये कमवत असेल
तर त्याच्यातले 20 रुपये मी माझे देऊ शकतो बा. मग तुम्ही जर असं करसाल की बा मी 20 रुपये माझी घेसाल आणि समोरच्या जवळून 150 रुपये घेसाल, तर मग त्याचं मला काही नसते. माझ्या दुकानात सगळे रेट लिहिलेले आहे, म्हणजे तो मालकही आला तर सरळ त्याला रेट दिसल की बा हे रेट आहे. एवढे बॅनर छापले. दर्यापुरात पहिलं दुकान आहे की ज्याने सर्व रेट भिंतीवर लिहून ठेवले. का की कस्टमर कोणताही येऊ, मी असो दुकानात अगर नसो, पण कस्टमरला एकच रेट लागल. समोर पाहून जर रेट सांगितला आपण तर त्याचं नुकसान असं होते की कस्टमरला जेव्हा माहित पडलं त्याजवळून पैसे जास्त गेले या गोष्टीसाठी, तर मग कस्टमरची नाराजी होते आणि तो एक कस्टमर 10 जणांना सांगते अरे राजू त्यांना राजू एवढे रुपये घेतले, इकडे तर एवढ्याच रुपयात बॅनर भेटतोय. तुमचा व्यवसाय भरभराटीस वाढण्यासाठी असे प्रमुख कोणते कारण आहेत की ते तुमच्याकडून दुसऱ्याने शिकले पाहिजेत? थोडक्यात बघा कसं आहे की व्यवसायात पहिली गोष्ट की व्यवसायात उतरणाऱ्यांना माझं म्हणजे यंग पिढी जी आहे जे व्यवसायात उतरू राहिले त्यांना एकच म्हणणं आहे की डायरेक्ट तुम्ही बा एकदम मोठं ऑफिस वगैरे हे असं न करता पहिले त्या क्षेत्रातला थोडासा अनुभव घ्या आणि नंतर दुकान टाका. एक झालं. दुसरा कोणत्याही तुमच्या व्यवसायात जर मशिनरीची आवश्यकता असेलच तरच मशिनरी घ्या, नाही तर आउटसोर्सिंग करून जे सर्व्हिसवर भर देऊन त्या व्यवसायात जास्त कमाई होऊ शकते. तिसरा की कस्टमरला ज्या वेळेत आपण देणार आहे डिलिव्हरीची डेट सांगितली त्याच वेळेस द्या. लागल तर आपल्या कधी कामा मागं पुढे झालं आणि थोडस आपलं नुकसानही होत असलं चालते, परंतु कस्टमरला ज्या वेळेस सांगितलं त्याच वेळेस द्या. पाचवी गोष्ट अशी आहे की कस्टमर जेव्हा आपल्या इथं येते तर त्याला ते पटवून देता आलं पाहिजे आपल्याला की जर मी 2 पैसे तुमच्याजवळ शिल्लक घेऊन राहिलो तर का घेऊन राहिलो, आणि त्याला ते समजून सांगता आलं पाहिजे की बा ही गोष्ट एवढ्या रुपयाची जर तुम्हाला बाहेर मिळत आहे तर त्याची क्वालिटी अशी आहे आणि मी जे देऊन राहिलो त्याची क्वालिटी अशी आहे, म्हणून त्याची रेट 2 पैसे शिल्लक आहे. तुम्ही स्वतःच्या ज्या फ्रेमा देता यामधून तुम्हाला मिळकत होते का फक्त प्रिंटिंगवरच तुम्ही पैसे कमावता? नाही, तोही माझा एक व्यवसायच आहे. माऊली फ्रेमवर्क म्हणून तो माझा एक स्पेशल व्यवसाय आहे. प्रिंटिंगही आहे आणि सोबत फ्रेमवर्क म्हणून त्याचा आहे. त्याच्यात मी फ्रेम भाड्याने देतो आणि विकतही देतो, तसेच विकलेल्या फ्रेम परत वापसही घेतो. या व्यवसायाचा तुमचं लग्न जुळताना काही फायदा झाला का तुम्हाला? अजून लग्न जुळाचंच आहे. फायदा तर काही विषय नाही त्याचा. व्यवसाय चांगला आहे, कमाई करून राहिला. आज म्हणजे साधारण मला 20 ते 25 हजार रुपये महिन्याचं मेंटेनन्स आहे. ते त्या व्यवसायातून निघून राहिलं म्हणजे व्यवसाय चांगला चालतो. काही प्रश्नाला त्यांनी बगल दिले. लग्नाचा जेव्हा विषय काढला तेव्हा फक्त त्यांनी स्मित हास्य दिलं, पण आजकाल लग्न जोडताना जमिनी मागतात आणि व्यवसाय मागतात आणि त्यामध्ये हे सक्षम आहेत असं म्हणण्यास काही हरकत नाही. गन्ना का भन्ना युट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश साखरे, कॅमेरामॅन जगदीश बर्डेसर. धन्यवाद.